नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक मिक्स भाजी. मिक्स भाजी म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये ज्या भाज्या असतात ना, त्या सगळ्या थोड्या थोड्या घेऊन केलेली ही भाजी आहे. कधी काही ऑप्शन सुचत नाही म्हणून मी हे असा काहीतरी वेगळा प्रकार करून बघितला, तो तुमच्यासोबत शेअर करावा असं म्हणून मी आज हा दाखवणार आहे. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया आणि कशी वाटली हे मला नक्की कळवा. त्यासाठी माझं चॅनलला शेअर करा, फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. भाजी बनवण्यासाठी मी ते पॅन घेतले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईत किंवा कुठल्याही भांड्यात करू शकता. त्यासाठी मी 2 मोठे चमचे तेल घेतले. तेल तापलंय तर त्यात आपण अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या, कढीपत्ता, एक कांदा घालते मी बारीक चिरलेला. कांदा भाजून घेऊया थोडा लालसर होईपर्यंत. तर मी इथे 2 मोठे टोमॅटो घेतले बारीक कापून, ते यात घालूया. कांदा आणि टोमॅटो एकत्र भाजून घेऊया थोडं. यामध्ये अगदी मी पाव चमचा मीठ घालते, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजून यावा. आणि आता याच्यावर एक झाकण ठेवते. एक 5-1 मिनटं तर दोन्ही शिजू देत. कांदा आणि टोमॅटो अगदी मऊ झालाय. आता या स्टेजला ना मी इथे 2 चमचे गव्हाचं पीठ घालते. हे टोटली ऑप्शनल आहे. हे मिक्स करायचं आहे. गव्हाचं पीठ याकरता घातलंय थोडी भाजी घट्ट होण्यासाठी मी, कारण की मी आज वाटणाचा वापर केला नाही आहे. तुमच्याकडे वाटण असेल तर तुम्ही वाटणही वापरू शकता, तेही चालेल. आता आपण मसाले घालूया. पाव चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा लाल मसाला. हे सगळं मिक्स करूया. परत एकदा झाकण ठेवून थोडं शिजू देऊया 2 मिनिटं. कांदा आणि टोमॅटो मस्त शिजून आलाय आणि त्याला तेलही सुटलंय. आता या स्टेजला आपण भाज्या घालूया. माझ्याकडे मिक्स भाज्यांमध्ये बघा फ्लॉवर आहे, पावटे आहे, तोंडली आणि शेंगा. मी अंदाजे घेतल्यात भाज्या, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. हे सगळं यात घालूया. तुम्ही यात हवं तर गाजर, शेंगदाणे हेही घालू शकता, बटाटेही घालू शकता आणि मटार घेतलेत. सगळं मिक्स करूया. खूप सुंदर भाजी लागते, अशी नक्की करून बघा. तर या स्टेजला मी गरम पाणी घालते याच्यामध्ये. जेवढं तुम्हाला हवी आहे ग्रेव्ही तेवढं पाणी घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आपण टोमॅटो शिजताना सुद्धा थोडं मीठ घातलं आहे, त्याप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे. आणि आता झाकण लावून आपण 1 ते 2 शिट्या करूया.
कुकर थंड झाला आहे. आपण बघूया आपली भाजी कशी झाली आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त शिजली आहे आणि ग्रेव्ही त्याला खूप आली आहे. म्हणजे असं वाटणार पण नाही की वाटपाची भाजी आहे. फक्त कांदा आणि टोमॅटो घालून आणि आपलं गव्हाचं पीठ घालून अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडी अजून घट्ट करू शकता, पण अशी खूप छान लागते. बघा, मी नक्की ट्राय करून बघा. थोडी कोथिंबीर घालूया यावर. तर मंडळी आपली भाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की कशी झाली आहे ती. तर मंडळी तुम्ही बघू शकता आपली भाजी प्लेटमध्ये सर्व केली आहे. ती किती सुंदर वाटते. अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.